आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. इंडिया महाआघाडीचे नेतृत्व खरगे यांच्याकडे जाणार. अमेरिकेच्या आरोपांना भारताचे चोख प्रत्युत्तर. महामेळावा यशस्वी करण्याचा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा निर्धार. न्यूमोनिया विकाराच्या संदर्भात शासनाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी. रोटरी परिवारातर्फे 3 डिसेंबर रोजी कृत्रिम अवयव शिबिर. जीवन विमा महामंडळातर्फे जीवन उत्सव योजनेचा शुभारंभ. हलगा प्रकल्पासाठी मनपाकडून अधिक भरपाई देणार. माजी नगरसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी शिवाजी सुंठकर यांची निवड. प्रभारी सीईओची गेस्ट हाऊसमध्ये व्यवस्था. कॅपिटल वन एकांकिका स्पर्धा 3 फेब्रुवारीपासून होणार. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए 1 से बढ़कर 1 प्राइजेस. फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर. सेकंड प्राइज 50 इंच एलईडी टीवी. थर्ड प्राइज 42 इंच एलईडी टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग. अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी. अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध. वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल. ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज. सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती. नियमित वाचा, स्मार्ट व्हा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी 28 विरोधी पक्षांच्या इंडिया महाआघाडीला सोबत घेऊन पुढे जाण्याची क्षमता फक्त काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंमध्ये असल्याचा निर्वाळा काँग्रेसेतर नेत्यांनी बुधवारी दिला. त्यामुळे विरोधकांच्या इंडिया महाआघाडीचे नेतृत्व खरगेंच्या हाती अधिकृतपणे दिले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वयाची 80 वर्ष पूर्ण करणाऱ्या खरगेंनी निवडणुकीच्या राजकारणातही 50 वर्षांची सक्रिय वाटचाल केली आहे. त्यांच्या वैयक्तिक तसेच राजकीय संघर्षाचा विस्तृत पट मांडणाऱ्या मल्लिकार्जुन खरगे पॉलिटिकल एंगेजमेंट विथ कंपॅशन, जस्टिस अँड इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते झाले. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात व पीपल्स पोस्टचे संपादक पत्रकार चेतन शिंदे यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. अमेरिकेच्या आरोपांना भारताचे चोख प्रत्युत्तर. हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरण अद्याप थंड झालेलं नाही. तोच आता गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येच्या कटाप्रकरणी अमेरिकेने भारताकडे बोट दाखवलं आहे. खलिस्तानी फुटीरतावादी गुरपतवंत सिंग पन्नूची हत्या करण्याचा भारताचा कट अमेरिकेने हाणून पाडला असून अमेरिकेने या कटातल्या सहभागाबद्दल भारताला इशारा दिला होता, असं वृत्त फायनान्शियल टाइम्सने प्रसिद्ध केलं आहे. दरम्यान भारतावरील अमेरिकेच्या आरोपांना मोदी सरकारने उत्तर दिलं आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बागची म्हणाले की अमेरिकेत एका व्यक्तीच्या हत्येच्या कटात भारतीय नागरिकाचा सहभाग असल्याचा आरोप चिंताजनक आणि आपल्या सरकारी धोरणांविरोधात आहे. महामेळावा यशस्वी करण्याचा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा निर्धार. कर्नाटक सरकारने येत्या 4 डिसेंबरपासून बेळगावमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन भरवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने याला प्रखर विरोध व्यक्त केलाय.
तसेच याच दिवशी महामेळावा भरवून चोख प्रत्युत्तर देण्याचे ठरवले आहे। हा महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला। मराठा मंदिर येथे झालेल्या या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले। तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामेळावा यशस्वी करण्याबाबत कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली। निमोनिया विकाराच्या संदर्भात शासनाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी। इन्फ्लुएन्झा, व्हायरल निमोनिया, डेंग्यू, कावीळ, आयएलआय सारी यासह कोणत्याही प्रकारचे रुग्ण आढळल्यास तालुका रुग्णालयात तात्काळ उपचाराची सोय करावी अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या आहेत। त्याचबरोबर शासनाच्या वतीने संक्रमित आजारात संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात रोग निवारण बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी विषाणूजन्य निमोनियाच्या रुग्णांमध्ये तातडीने योग्य उपचार देण्यासाठी आरोग्य विभागाने तत्पर असले पाहिजे। बीम्ससह इतर आरोग्य सेवा केंद्रे सतत कार्यरत राहावीत। तातडीच्या उपचारासाठी ऑक्सिजन, वैद्यकीय साहित्य आणि स्वतंत्र कक्ष तयार ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले। रोटरी परिवारातर्फे 3 डिसेंबर रोजी कृत्रिम अवयव शिबिर। अपंगत्वामुळे समस्यांचा सामना करणाऱ्या गरजू घटकांसाठी बेळगाव येथील रोटरी परिवारातर्फे दिनांक 3 डिसेंबर रोजी मोफत कृत्रिम अवयव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या मोहिमेसाठी पुणे येथील साधू वासवाणी मिशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्सटाईल सिटी यांचे सहकार्य लाभले आहे। येथील भरतेश किचन संस्थेच्या आवारात दिनांक 3 रोजी सकाळी 8:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। यावेळी इव्हेंट चेअरमन मल्लिकार्जुन मुरगुडे, कविता कणगणी, रोटरीच्या सहाय्यक प्रांतपाल रेणू कुलकर्णी, डीबी पाटील, राजेश तळेगाव, रोटरीचे अध्यक्ष संजीव देशपांडे, सतीश नाईक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। जीवन विमा महामंडळातर्फे जीवन उत्सव योजनेचा शुभारंभ। भारतीय आयुर्विमा महामंडळाने आता जीवन उत्सव नावाची विमा योजना कार्यान्वित केली आहे। याचा कार्यारंभ नुकताच करण्यात आला आहे। या योजनेच्या माध्यमातून पॉलिसी धारकांना विशेष आर्थिक लाभ उपलब्ध होईल अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। या योजनेच्या कार्यारंभाच्या वेळी बेळगाव विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक BP रवी, विक्री व्यवस्थापक मनोज मॅथ्यू, व्यवस्थापक संजय माने आणि इतर सदस्य उपस्थित होते। त्यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की जीवन उत्सव या पॉलिसीच्या माध्यमातून नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात। वयोगट आणि त्यांची गुंतवणूक या प्रमाणात त्यांना आर्थिक लाभ देण्याची ही योजना आहे। यामुळे महामंडळ आता नव्या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देण्यासाठी तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले। हलगा प्रकल्पासाठी मनपाकडून अधिक भरपाई देणार। हलगा येथे सांडपाणी प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करण्यात आले आहे। त्यांना योग्य प्रमाणात भरपाई दिली नसल्याची तक्रार यापूर्वी करण्यात आली आहे। त्यामुळे मनपा सभागृहाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत चर्चा करण्यात आली। तसेच मनपाकडून अधिक भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले। या आशयाचा ठराव मनपामध्ये मंजूर करण्यात आला आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे। हलगा येथे असणाऱ्या जमिनीपैकी एकूण 19 एकर इतकी जमीन सांडपाणी प्रकल्पासाठी देण्यात आली आहे। याबाबत शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून योग्य भरपाई देण्याचा प्रयत्न होईल अशी ग्वाही राजू सेठ यांनी दिली। माजी नगरसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी शिवाजी सुंटकर यांची निवड। माजी नगरसेवक संघटनेची बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीत संघटनेच्या नूतन अध्यक्षपदी माजी महापौर शिवाजी सुंटकर यांची निवड करण्यात आली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर नागेश सातेरी होते। या बैठकीमध्ये शहरातील विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला। तसेच मनपाच्या कामकाजाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली। शहरातील समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी माजी नगरसेवक संघटनेकडून प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले। यावेळी माजी आमदार रमेश कुडची, माजी महापौर सरिता पाटील यांच्यासह नगरसेवक दीपक वाघेला, निलिमा चव्हाण, लतीफ खान पठाण, संजीव प्रभू, किरण सायनाक, रेणू किल्लेकर आदी उपस्थित होते। प्रभारी सीईओची गेस्ट हाऊसमध्ये व्यवस्था। कॅन्टोन्मेंटचे सीईओ के आनंदी यांनी राहत्या ठिकाणीच आत्महत्या केल्यामुळे त्यांचा सरकारी बंगला शनिवारपासून सील करण्यात आला आहे। त्यामुळे प्रभारी सीईओ बी अजित कुमार रेड्डी यांच्या राहण्याची व्यवस्था कॅन्टोन्मेंट बोर्ड आवारातील गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आली आहे। आत्महत्या केलेल्या सीईओची उत्तरीय तपासणी शनिवारी करण्यात आली। त्याचा अहवाल येण्यासाठी अजून 10 दिवस लागणार आहेत। त्यानंतर आत्महत्येचे नेमके कारण समजणार आहे। त्यांचे शासकीय निवासस्थान शनिवारपासून सील करण्यात आले आहे। बंगल्याबाहेर असलेली के आनंदी यांच्या नावाची पाटीही हलवण्यात आली आहे।
कॅपिटल वन एकांकिका स्पर्धा 3 फेब्रुवारीपासून होणार. कॅपिटल वन संस्थेच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी एकांकिका स्पर्धा होणार आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तिन्ही राज्यातून शेकडो नाट्यसंघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. आंतरराज्य गटांमधील संघटनेनी व आभासी पद्धतीने निवडला जाणार असून शालेय गटात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना भाग घेता येणार आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन शिवाजी हंडे यांनी दिली. कॅपिटल वन एकांकिका स्पर्धेच्या पत्रिकेच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. हंडे म्हणाले, ही स्पर्धा लोकप्रिय होत असून मागील वर्षाप्रमाणेच नवीन स्वरूपात व सुधारित नियमावलींच्या आधारावरच यंदाची स्पर्धा आंतरराज्य व बेळगाव जिल्हा मर्यादित शालेय गट अशा 2 गटात होणार आहे. आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. Biggest festive offers इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात. चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली बेळगावी. आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी. आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खडे बाजार बेळगावी. आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खडे बाजार बेळगावी. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सदाशिवनगर स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार निवारा शेडवरील पत्रे धोकादायक स्थितीत आहेत. स्मशानभूमीतील धोकादायक स्थितीतील पत्रांसंदर्भात माध्यमातून अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मनपा प्रशासनाला सदाशिवनगरातील स्मशानभूमीतील धोकादायक पत्रांची माहिती असतानाही प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले आहे. दरम्यान आज गुरुवारी सकाळी धोकादायक पत्र्यांवरील काही भाग अचानकपणे कोसळला. यामध्ये या ठिकाणी ड्युटी बजावत असलेले मनपा कर्मचारी शंकर कांबळे हे सुदैवाने थोडक्यात बचावले. आजच्या घटनेनंतर सदाशिवनगर स्मशानभूमीतील धोकादायक पत्र्यासंदर्भात मनपा गंभीर दखल घेऊन योग्य कार्यवाही करणार का, की कुणाच्या जीवावर बेतल्यावर मनपाचे डोळे उघडणार, असा संतप्त सवाल नागरिकांमधून केला जातोय. बेळगावच्या अभियंत्यांनी दाखवले लाईव्ह फुटेज. उत्तराखंड येथील बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र रोबोटिक कॅमेऱ्याच्या माध्यमातून जगासमोर त्या कामगारांचे लाईव्ह फुटेज दाखवण्याचे काम L&T कंपनीच्या अभियंत्यांनी केले आहे. बोगद्यातून बाहेर आलेल्या कामगारांना सुरक्षित पाहून आम्हाला आनंद झाला, अशी प्रतिक्रिया अभियंते भालचंद्र किलारी यांनी दिली आहे. बेळगाव येथे कार्यरत असलेले अभियंते दौदीप खंडराव व भालचंद्र किलारी यांनी रोबोटिक कॅमेऱ्याचा वापर करून ते कामगार सुखरूप असल्याची माहिती दिली. बाल शिवाजी वाचनालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यकारिणीची निवड.
मच्छे येथील श्री बालशिवाजी सार्वजनिक वाचनालयाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यकारिणीची निवड करण्यात आली। बालशिवाजी वाचनालयाचे संस्थापक अनंत लाड यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी बजरंग धामनेकर व कार्यवाहपदी अरुण कुंडेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। याचबरोबर वाचनालयाच्या स्थापनेच्या काळात असलेले सर्वश्री MP लाड, भवानी बिर्जे, जयकुमार चौगुले, प्राध्यापक शिवाजी कनबरकर, JM नावगेकर, ॲडव्होकेट अण्णाप्पा पाटील व कृष्णा अनुगोळकर आदींची सल्लागार मंडळावर नियुक्ती करण्यात आली। वृद्ध पती आणि मुलाला वृद्धेने घडवली अद्दल। न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत महिलेला पोटगी देण्यास नकार देणाऱ्या पती आणि मुलाला पहिले अतिरिक्त मुख्य कौटुंबिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत दाखल करण्याचे आदेश दिले। शांता कृष्णा निलजकर यांना पती कृष्णा चन्नप्पा निलजकर, मुलगा सिद्धराय यांनी घरातून बाहेर काढले। त्यामुळे शांता हलगा येथील आपल्या मुलीकडे राहायला आहेत। पती आणि मुलाविरोधात त्यांनी न्यायालयात पोटगीसाठी दावा दाखल केला होता। सुनावणी होऊन न्यायालयाने शांता यांना प्रति महिना 5,000 रुपये देण्याचा आदेश बजावला होता। मात्र पोटगी न देणाऱ्या पती आणि मुलाची रवानगी कारागृहात करण्यात यावी अशी मागणी न्यायालयाकडे केल्याने न्यायाधीशांनी दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे। जिल्ह्यातील 3 पोलीस अधिकाऱ्यांची बढतीवर बदली। बेळगाव शहर व जिल्ह्यात सेवा बजावलेल्या 3 पोलीस अधिकाऱ्यांची बढतीवर बदली झाली आहे। उपाधीक्षक असलेले नारायण बर्मणी, महांतेश्वर जिद्दी व रामनगौडा हट्टी या अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे। बर्मणी सध्या बेळगाव मार्केट विभागाचे ACP म्हणून कार्यरत आहेत। त्यांना धारवाडचे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून बढती मिळाली आहे। IGP कार्यालयात उपाधीक्षक असणारे जिद्दी यांना बागलकोटचे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून बढती मिळाली आहे। रामदुर्गचे उपाधीक्षक हट्टी यांची विजापूरचे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे। सुवर्णसौधच्या अर्धा किलोमीटर परिसरात जमावबंदी। येत्या 4 डिसेंबरपासून सुवर्णसौधमध्ये अधिवेशन सुरू होणार आहे। त्यामुळे 4 ते 15 डिसेंबर अखेर सुवर्णसौध परिघाच्या अर्धा किलोमीटर परिसरात जमावबंदी राहणार आहे। तसा आदेश पोलीस आयुक्त SN सिद्धरामप्पा यांनी बजावला आहे। आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे की अधिवेशन काळात सुवर्णसौधच्या पूर्वेला शगनमट्टी शेत जमिनीपर्यंत, उत्तरेला सुवर्ण गार्डन कल्याण मंडप, पश्चिमेला राष्ट्रीय महामार्गाकडे व दक्षिणेकडे टोयोटा शोरूम अशा 4ही मार्गावर 500 मीटरपर्यंत जमावबंदी राहणार आहे। या काळात 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी एकत्रित यायचे नाही। या परिसरात कोणीही कायदा व सुव्यवस्थेला बाधा येईल अशा घोषणा द्यायच्या नाहीत। आक्षेपार्ह भाषणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत। इलेक्ट्रिक इंजिनवर धावली सुपरफास्ट रेल्वे। बेळगाव बंगळूर दरम्यान धावणारी बेळगाव बंगळूर सुपरफास्ट एक्सप्रेस बुधवारपासून इलेक्ट्रिक इंजिनवर धावली। यापूर्वी ही रेल्वे डिझेलवर धावत होती, मात्र विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे इलेक्ट्रिक इंजिनवर सुरू झाली आहे। सदरची रेल्वे बुधवारी सायंकाळी 9 वाजता बंगळूरहून निघाली असून गुरुवारी सकाळी 7:30 वाजता बेळगावला पोहोचणार आहे। तसेच बेळगावातून गुरुवारी रात्री 9 वाजता निघून बंगळूरला शुक्रवारी सकाळी 7:30 वाजता पोहोचणार आहे। चिक्कोडी DDPIना बेळगावचाही कार्यभार। चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्याचे उपसंचालक मोहन कुमार हंसाटे यांच्याकडे बेळगाव जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे। बेळगावमध्ये सध्या पद रिक्त असल्याने त्यांच्या जागेवर प्रभारी म्हणून श्री हंसाटे यांची नियुक्ती केली आहे। बेळगाव येथील DDPI यांच्यावर कारवाई झाल्याने सध्या तेथील पद रिक्त होते। त्यामुळे तेथे नवे अधिकारी हजर होईपर्यंत तेथील कार्यभार श्री हंसाटे हे सांभाळणार आहेत। कार्यभार स्वीकारण्याचा आदेश आल्याने हंसाटे यांच्याकडे सध्या चिक्कोडी व बेळगाव या दोन्ही शैक्षणिक जिल्ह्यांचा कार्यभार राहणार आहे। महिला अग्निवीर वायुसैनिक प्रथमच देश रक्षणाची शपथ घेणार। सांब्रा येथील वायुसेनेच्या वायुसैनिक स्कूलच्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्निवीर वायुसैनिकांचा दीक्षांत समारंभ शनिवारी आयोजित केला आहे। यावेळी वायुदलाच्या इतिहासात प्रथमच महिला वायुसैनिक देश रक्षणाची शपथ घेणार आहेत। यासाठी प्रशिक्षण केंद्रात जय्यत तयारी केली आहे। भारतीय संरक्षण दलात यापूर्वी महिलांना केवळ अधिकारी म्हणून भरती होण्याची संधी होती। केंद्र सरकारने लष्कर भरतीचा नियम बदलत अग्निपथ योजना सुरू केल्याने महिलांना शिपाई म्हणून संरक्षण दलात भरतीचे द्वार खुले झाले आहेत। बॅरिकेड्स हटवण्यासाठी 5 डिसेंबरला आंदोलन।
दक्षिण वाहतूक पोलिसांनी पहिल्या रेल्वे फाटकाजवळ 9 वर्षांपूर्वी बॅरिकेड्स लावले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याची तक्रार तेथील काही रहिवाशांनी केली आहे. बॅरिकेड्स हटवण्यासाठी पुन्हा 5 डिसेंबरला आंदोलन करण्यात येणार असल्याचे बॅरिकेड्स हटाव संघटनेने एका पत्रकाद्वारे कळवले आहे. पहिल्या रेल्वे फाटकाजवळ 10 बॅरिकेड्स लावण्यात आले असून पादचारी, विक्रेते, वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहे. वाहतूक पोलीस, जिल्हा पोलीस प्रमुख, शहर पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, राज्यपाल, गृहमंत्री, नगर विकास मंत्री यांनाही निवेदने पाठवली आहेत. बेळगुंदी ग्रामपंचायतीत कनकदास जयंती साजरी. बेळगुंदी येथे विविध ठिकाणी कनकदास जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे आज बेळगुंदी ग्रामपंचायत कार्यालयात कनकदास जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी ग्रामपंचायतीचे कर्मचारी रवींद्र नुली यांनी प्रास्ताविक केले, तर प्रमोद पाटील यांनी स्वागत केले. यानंतर उपाध्यक्ष गीता ढेकोळकर यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. त्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्ष प्रताप सुतार यांनी श्रीफल वाढवले. यावेळी नुली यांनी कनकदास यांच्या कार्याची माहिती सदस्यांना पटवून दिली. निपाणी परिसरात कनकदास जयंती साजरी. निपाणी शहर आणि परिसरात गुरुवारी दिनांक 30 रोजी कनकदास जयंती उपक्रमाने साजरी करण्यात आली. यावेळी येथील नगरपालिका, तहसीलदार कार्यालय आणि निपाणी आगारात कनकदास जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. येथील आगारात आगार प्रमुख संगप्पा यांच्या प्रमुख उपस्थितीत कनकदास यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. एस.यू. चोकडी यांनी कनकदास यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. निपाणी आगारातील बसेसना धक्का देण्याची वेळ. हुबळी विभागामध्ये आगाराच्या उत्पन्नाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर असलेल्या निपाणी येथील आगारातील अनेक बसना चार्टर्स नसल्याने धक्का मारून सुरू करावा लागत आहे. त्यामुळे बस चालक, वाहक आणि प्रवाशातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भंगार अवस्थेतील बस बंद करण्याची मागणी प्रवाशातून होत आहे. निपाणी आगारातून कर्नाटक आणि महाराष्ट्रात विविध मार्गावर बस सोडल्या जात आहेत. पण अनेक बस नादुरुस्त होत असूनही किरकोळ दुरुस्तीची कामे करून बस मार्ग केल्या जात आहे. त्यामुळे अनेक बस वाटेतच बंद पडून प्रवाशांचे हाल होत आहेत. याबाबत चालक आणि वाहक आणि बऱ्याचदा आगार प्रमुखांना सांगूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. कडोलीत प्रभाग सभातून कामाबाबत चर्चा. कडोली ग्रामपंचायतीच्या वतीने 1 डिसेंबर रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी प्रभाग सभा घेण्यात आल्या. कडोली, जाफरवाडी, कुंजनहट्टी, देवगिरी इथे प्रभाग सभा घेण्यात आल्या. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात 8 प्रभाग आहेत. 27 सदस्य आहेत. मंगळवारी दिनांक 28, बुधवार दिनांक 29 रोजी प्रभाग सभांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेपूर्वी प्रभाग सभा घेणे बंधनकारक असल्याने प्रभाग सभा घेण्यात आल्या. ग्रामपंचायत अध्यक्ष सागर पाटील, ग्रामपंचायत विकास अधिकारी कृष्णाबाई भंडारी यांनी माहिती दिली. निपाणी बसस्थानकात विक्रेत्यामध्ये जनजागृती. गेल्या काही दिवसांपासून बसस्थानक आवारात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. महाराष्ट्र राज्यातून निपाणी आगारात चोरट्यांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे अनोळखी आणि संशयितरित्या बसस्थानक परिसरात फिरणाऱ्या नागरिकांबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्या, असे आवाहन उपनिरीक्षक डी.बी. कोतवाल यांनी केले. बसस्थानक परिसरात वाढलेल्या चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिनांक 30 रोजी येथील बसस्थानकात खाद्य पदार्थ विक्रेत्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. बाळ शिवाजी तरुण मंडळातर्फे दीपोत्सव साजरा. येथील बाळ शिवाजी तरुण मंडळातर्फे दीपोत्सव साजरा करण्यात आला. प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर महिलांनी दिवे लावून दीपोत्सव साजरा झाला. यावेळी संग्रामसिंग देसाई सरकार, रणजितसिंग देसाई सरकार, अभय भोपे, दिलीप जाधव, पिंटू कमते, प्रमोद घोडगे, आतिश सुतार, सौरभ भोपे, रामन कट्टी, अजय भोपे, सुजित गायकवाड व मंडळाचे सभासद हजर होते. वेतनवाढीसाठी बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे आंदोलन. वेतन आणि पेन्शनमध्ये 10 वर्षातून एकदा सुधारणा करण्याचा सरकारी करार आहे. मात्र आजपर्यंत तसे घडलेले नाही. त्यामुळे भविष्यात करारानुसार वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ करावी अशी मागणी बीएसएनएलच्या जॉईंट फॉर्म ऑफ नॉन एक्झिक्युटिव्ह युनियन अँड असोसिएशनने केली आहे. त्यासाठी मंगळवारपासून दिनांक 28 रोजी शहरातील बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयासमोर मानवी साखळी करून आंदोलन छेडण्यात आले. साखरवाडी समाजातर्फे बैठक संपन्न. येथील जुन्या पीबी रोडवरील मारुती मंदिर रस्ता रुंदीकरणांमध्ये गेले होते. त्यासाठी नुकसान भरपाई मिळावी यासाठी महापालिकेकडे माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्यासह आपण मागणी केली होती. त्यानुसार केवळ नुकसान भरपाईसाठी नगरपालिका प्रशासनाने 20 लाखाची भरपाई दिली आहे. यापूर्वी माजी मंत्री व आमदारांनाही मंदिर जीर्णोद्धारासाठी देण्याची मागणी केली होती.
त्यानुसार केवळ 20 लाख रुपये मंजूर केले असताना 40 लाख रुपये दिल्याचे सांगत आहे. हे चुकीचे असून केवळ श्रेयवाद सुरू असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष व साखरवाडी मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत जासूद यांनी दिली. सुरेश भाऊराव पाटील यांचे निधन. प्रकाश इंडस्ट्रीजचे संचालक आणि शास्त्रीनगर येथील प्रतिष्ठित नागरिक सुरेश भाऊराव पाटील वय 68 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 विवाहित कन्या, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. मदन राशे यांचे निधन. पांगुळगल्ली येथील रहिवासी मदन प्रभाकर राशे वय 28 यांचे दिनांक 29 रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात आई वडील आणि नातलग असा परिवार आहे. स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांचा सत्कार. बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनला कर्नाटक राज्याचा 2023-24 पुरस्कार मिळाला. असोसिएशनचे प्रशिक्षक श्री सूर्यकांत हिंडलगेकर यांनी स्केटिंग या खेळाप्रती समर्पण दिल्यामुळे हा पुरस्कार मिळाला. संघटनेला प्रतिष्ठित राज्य पुरस्कार मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. यासाठी गोवा स्केटिंग रिंकवर त्यांचे अभिनंदन आणि सन्मान करण्यात आला. हा सन्मान माजी आमदार अरविंद पाटील खानापूर यांच्या हस्ते झाला. यावेळी श्री अशोक गोरे, श्री संतोष श्रीगारी, श्री आनंद वाज, श्री मायकल कार्दोस व गोवा स्केटिंगचे स्केटर्स आणि पालक उपस्थित होते. आनंदवाडी आखाड्यात यंदा मॅट कुस्ती. आनंदवाडी आखाड्यात पहिल्यांदाच मॅटवरील कुस्ती आयोजित करण्यात आली असून शनिवार 13 जानेवारी व रविवार 14 जानेवारी रोजी हे कुस्ती मैदान होणार आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष मारुती घाडी यांनी दिली. माजी आमदार महांतेश कवटगीमठ, माजी आमदार परशुराम नंदिहळ्ळी, उद्योजक मल्लिकार्जुन जगजंपी यांची प्रमुख उपस्थिती होती. घाडी म्हणाले, आम्ही 20 वर्षे मातीतील कुस्ती दंगल भरवली आहे. मात्र लहान मुलांना व मुलींना तसेच मॅटवरील कुस्तीबाबत प्रोत्साहन द्यावे या उद्देशाने बेळगावात पहिल्यांदाच बेळगाव केसरी 1 या नावाने पुरस्कार देऊन हे मैदान भरवणार आहे. त्यानंतर नियोजनाबाबत बेळगाव जिल्हा मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष नवरतन सिंग तनवार, सचिव संतोष हुंगल, अशोक हलगेकर यांनी माहिती दिली. माजी आमदार कवटगीमठ म्हणाले की बेळगावमध्ये कुस्तीला अनेक वर्षांची परंपरा आहे. नव्या पिढीने बदलानुसार कुस्ती तसेच अन्य विविध खेळ जपणे गरजेचे आहे. आगामी काळात होणाऱ्या मॅटवरील कुस्तीला आवश्यक ते सहकार्य करू. माजी आमदार नंदिहळ्ळी यांनीही आपले विचार मांडले. यावेळी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अतुल शिरोळे, NIS कुस्ती प्रशिक्षिका स्मिता पाटील, सूरज घाडी, प्रशांत पाटील, कृष्णा पाटील, मनोज बिर्जे, बाळाराम पाटील आदी उपस्थित होते. खानापुरात मार्चमध्ये कुस्ती मैदान. तालुक्याच्या कुस्ती परंपरेला साजेसा कुस्ती आखाडा मार्चमध्ये भरवण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. हा आखाडा नियोजनबद्ध होण्यासाठी विविध समित्या स्थापन करून चोख व्यवस्था करण्याचे ठरले. मलप्रभा क्रीडांगणाजवळील मारुती मंदिरात ही बैठक झाली. संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण बामणे अध्यक्षस्थानी होते. आखाड्यापूर्वी फेब्रुवारीमध्ये संघटनेची व्यापक बैठक बोलावून आमंत्रण पत्रिका तयार करणे, कुस्त्यांचे जोड ठरवणे, नियोजनानुसार आखाडा तयार करणे ही कामे पूर्ण करावीत अशी सूचना सचिव शंकर पाटील यांनी केली. यावेळी बाजीराव पाटील, मल्लाप्पा मारिहाळ, लक्ष्मण झांजरे, हनुमंत गुरव यांनी विचार मांडले. बैठकीला जयवंत खानापूरकर, शंकर पाटील, पांडुरंग पाटील, सदानंद हुसूरकर, नारायण सावंत, यशवंत अल्लोळकर, निवृत्ती पाटील, भाऊराव पाटील, प्रकाश मजगावी, अर्जुन जांबोटी आदी उपस्थित होते. पांडुरंग पाटील यांनी आभार मानले. पोलीस क्रीडा स्पर्धांना प्रारंभ. पोलीस आयुक्तालय व जिल्हा पोलीस खात्याच्या क्रीडा स्पर्धांना बुधवारी प्रारंभ झाला. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर उपस्थित होते. पोलीस आयुक्त डॉक्टर S.N. सिद्धरामप्पा, जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद, कायदा व सुव्यवस्था विभागाचे DCP रोहन जगदीश, वाहतूक व गुन्हे विभागाच्या DCP P.V. स्नेहा व्यासपीठावर होते. प्रमुख पाहुण्यांसह मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा पंचायत CEO हर्षल भोयर म्हणाले की पोलिसांकडून ज्या तन्मयतेने आणि झोकून देऊन क्रीडा स्पर्धेत भाग घेतला जातो त्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. आतापर्यंत आपण 4 ठिकाणी या स्पर्धा पाहिलेल्या आहेत. सर्व पोलिसांनी स्पर्धेत भाग घेऊन आपल्यातील गुणांना वाट करून द्यावी. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी केले. DCP रोहन जगदीश यांनी आभार मानले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.